जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. टिपू सुलतान याचा फोटो उपमहापौर शान हिंद मालेगावच्या उपमहापौर यांच्या कार्यालयामध्ये लावला. त्याच्यावर वाद होतोय. टिपू सुलतान किती वाईट होता, त्याने कशा पद्धतीने हिंदूंची कत्तल केली वगैरे वगैरे अशा आशयाचे पोस्ट, अशा आशयाचे भाष्य हिंदुत्ववादी आपल्याला करताना दिसत आहेत. सोबतच बरीच लोक ही मागणी करताना दिसत आहेत की बाबा आता त्या गिरीश महाजनांवर आक्षेप घेणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबल आता कुठे गेल्यात आणि त्या आता या विषयावर का बोलत नाहीयेत की आता तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का लावलेला नाही, तिथे टिपू सुलतानचा फोटो का लावलेला आहे. एक वैचारिक युक्तिवाद म्हणून किंवा एक प्रश्न म्हणून किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न विचारणं एक ठीक आहे, पण याच्यातून काही साध्य होणार आहे अशातला भाग नाही. आज मी इथं तुम्हाला टिपू सुलतान कशा पद्धतीने क्रूर कर्मा होता आणि त्याने कशा पद्धतीने हिंदूंची कत्तल केली वगैरे सांगायला आलेलो नाही. गजानन भास्कर मेहेंदळे, इतिहासाचे भीष्माचार्य, यांनी सप्रमाण टिपू सुलतानवर एक पुस्तक लिहिलेलं आहे. कोणाचा बापही, कितीही सचिन सावंत सारखे लोक येऊन सांगितले की टिपू सुलतान हातात रामाची अंगठी घालायचा किंवा टिपू सुलतानने अमुक एक गोष्ट केली आणि अमुक एक गोष्ट केली आणि मंदिरं बांधली आहेत वगैरे वगैरे, तरी कुणाचा बापही गजानन भास्कर मेहेंदळेंच्या टिपू सुलतानवर लिहिलेल्या पुस्तकाच्या एकाही ओळीला, एकाही अक्षराला खोडून काढू शकत नाही. ह्या कवी कल्पना, ह्या कपोकल्पित इतिहास, हा पिवळा इतिहास तुम्ही कितीही आदळून आपटून सांगितला. एबीपी माझावर एक 5 मिनिटाचा तर एक अख्खा एपिसोड बनला होता की टिपू सुलतानने कुठे कुठे काय काय केलंय, कशा पद्धतीने टिपू सुलतानने हिंदूंच्या कत्तली केल्या, त्यांनी हे धडधडीत सत्य आहे. टिपू सुलतान जिहादी होता, हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कोणी कुठलाही कायदा आणलाय, कशा पद्धतीने टिपू सुलतानला महापुरुष सिद्ध करून तुम्ही जर का लोकांना जेलमध्ये डांबणं सुरू केलं, फाश्या जरी दिल्या, तरी हे सत्य बदलणार नाही. हे प्रशासनाने, पोलिसांनी, त्या टिपू सुलतानच्या भक्तांनी, टिपू भक्तांनी सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की टिपू सुलतान हा क्रूर कर्मा होता, औरंगजेब हा क्रूर कर्मा होता, हे जिहादी वृत्तीचे होते, यांनी हिंदूंच्या कत्तली केल्यात, हे धर्मांध होते. ही गोष्ट बदलणार नाही. कुठल्याही पद्धतीने टिपू सुलतानने महिलांना स्तन झाकण्याचा अधिकार दिला वगैरे, ही गोष्ट काडीचीही याच्यामध्ये सत्यता नाही. जर कोणीही स्त्रियांच्या संरक्षणासाठी टिपू सुलतानने एकही पाऊल उचलल्याचा एक काडीचाही दाखला जर का आणून दिला, तर मी सचिन पाटील, मी तर जाहीर करतो, माझ्या दोन्ही किडन्या विकून जेवढी रक्कम येईल तेवढी मी त्याला देणार, वरून माझ्या मिशा पण भादरणार. इतिहास तुमच्या बापाची पेंड नाही आहे भडव्यांनो, की तुम्ही कुठल्याही पद्धतीने काही उचलून लोकांच्या मस्तकी मारणार. त्याला कागद लागतो, त्याला समकालीन पुरावा लागतो. रात्री मला स्वप्न दिसलं, सकाळी मी उठलो आणि सकाळी उठल्यानंतर डोळे चोळले आणि मला स्वप्नात मी दिसलं की टिपू सुलतान खूप छान आहे आणि मी तशा पद्धतीने लिहिलं, त्याला मी इतिहास म्हणायचा. ह्या पादऱ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पण याच्यासाठी शासनाचा अंकुश पाहिजे. याच्यासाठी प्रशासनाने कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काहीतरी मर्यादा लादणं गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या पहिल्यांदा मांडल्या जातात. आता मी खूप दिवसांपूर्वी एका आंबेडकरवादी नेत्याला त्याचा तो व्हिडिओ मी माझ्या याच्यावर टाकलेला आहे, सोशल मीडिया अकाउंटवर, फेसबुकच्या, की त्याला टिपू सुलतानची तुलना अहिल्यादेवी होळकरांसोबत मी करताना बघितली. तिथं कुठलाही व्यक्ती पेटला नाही, कुठलाही बहुजन पेटला नाही. अहिल्यादेवी होळकरांसोबत तुलना म्हणजे ही फारच भयंकर गोष्ट आहे. ती तुलनाच होऊ शकत नाही. पण आता समस्या अशी आहे की महाभारताचं जर का आपण उदाहरण घेतलं, मला थोड्या वेळा आधी फोन आला आणि त्याच्यात मला एका जणाने म्हटलं की दादा, आपल्याही धर्मात चुका आहेत, आपणही खूप हे केलेलं आहे, त्याच्यामुळे ते नेहमीच वाक्य अपराधगंड, आपणही थोडं समजून घ्यायला पाहिजे. म्हटलं हरकत नाही, पण आपलं खूप नशीब चांगलं आहे की संघ भाजपा महाभारताच्या काळात नव्हतं. महाभारताच्या काळात जर का मोहन भागवत असते आणि अर्जुनाच्या बाजूला उभे असते किंवा कृष्णाच्या बाजूला, कृष्णाला तर बरं भागवत अफवाखोरच म्हणतात, ते जर का उभे असते, त्यांनी कृष्णाला म्हटलं असतं, अरे कृष्णा, तुला कळतं का काही? तो कर्ण आपला आहे, तो दलित आहे, तो पतित आहे, त्याच्यावर अत्याचार झालेला आहे, त्याला मारू नको. अर्जुनाला सांग, तो आपला आहे, तो आपला भाऊ आहे. अरे ते भीष्माचार्य, ते आपले आहेत, ते ज्येष्ठ आहेत, त्यांना मारू नको. आपला शत्रू दुर्योधन आहे, आपला शत्रू दुर्योधन आहे, आपला शत्रू दुर्योधन आहे करत करत सगळे उरावर घेतले असते. आणि लास्ट मोमेंटला मरता क्षणी, मरणासन्न अवस्थेत अर्जुनाला सांगितलं असतं, हा आता मार बाबा तू, आता दुर्योधन आलाय. तो तिकडे पलीकडे मुसलमान आहे, तो तिकडे पलीकडे मुसलमान आहे, तो तिकडे पलीकडे मुसलमान आहे. मुसलमान हे करतील, मुसलमान ते करतील, अमुक करतील, तमुक करतील. बरं, त्यांचा आणि आमचा डीएनए सुद्धा एका वेळेला भागवत त्यांनी हे पण सांगितलं असतं की दुर्योधनही तुझा भाऊच आहे, बघ त्याच्यासोबत काही साठलोट होतं का? तर तो तिकडे पलीकडे दुर्योधन आहे, पण त्याच्या मधली ही फौज जी आहे ती आपलीच आहे, आपलीच आहे करत करत
आज टिपू सुलतान सारख्या क्रूर कर्म्याचं उदात्तीकरण तुम्ही थांबवू शकत नाही. त्याला कारण मुसलमान नाहीत. टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाच्या मागे मुसलमान नाहीत. हे ज्याला समजत नाही त्याने पोगो बघा. टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाची जर का तुम्ही समीक्षा केली तर सर्वप्रथम टिपू सुलतानचं उदात्तीकरण कोणी केलं, कशा पद्धतीने टिपू सुलतानचं असो किंवा औरंगजेबाचं असो, ह्या उदात्तीकरणाची सुरुवात कुठल्या इतिहासकारांनी केली, कुठल्या इतिहासकारांनी तशा पद्धती मांडणी केली? मुसलमानांचा जिहाद्यांचा इतिहासाशी काही संबंध आहे का? ते त्यांना जे सांगितलं ते टिपू सुलतान हा त्यांना आदर्श आता उभा केला गेला आहे. शेरे मैसूर टिपू सुलतान त्यांच्यासाठी एक लक्षात घ्या, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानच्या नावाचे जहाज आहेत. पाकिस्तानच्या लोकांसाठी तो आदर्श असू शकतो. भारतीय मुसलमान इतका अवेअर सुरुवातीपासून होता का? 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की गाव खेड्याचा जो मुसलमान आहे ना, त्याला 5 वेळचा नमाज पडायची सुद्धा त्याला फुरसत नव्हती. तो पोटापाण्याच्या रोजगाराच्या याच्यामध्ये इतका गुरफटलेला होता. आज शेवटच्या टोकापर्यंत ती जिहादी प्रवृत्ती भिनलेली आहे. लहान लहान मुलं गुस्ताकी नबी की एक ही सजा सरतनसे जुदा म्हणून नारे देत जुलूस काढतात. ही खेड्यापाड्यामधली परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. संख्याबळ त्यांचं वाढत आहे, त्यांना अवेअरनेस, त्यांच्यामधली जागृती वाढती आहे. आणि या सगळ्यांच्या मागे जे हात आहेत, या सगळ्यांच्या मागे जी कारण आहेत ते मुसलमान नाहीत. आज बाहेरच्या देशातल्या मुसलमानांची आपल्या देशातल्या इथल्या जिहादी वृत्तीच्या आपल्या इथल्या जिहादी वृत्तीसोबत कनेक्शन लावून देणारे सुद्धा मुसलमान नाही. आयबीला, इंटेलिजन्सला, या सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. पण आपल्यातल्या गद्दारांच्या विरोधामध्ये आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचे सशक्त कायदे नाही आहेत. त्यांच्यावर कशाही पद्धतीची आपण कारवाई करू शकत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यांना विचारवंत, बुद्धिवंत म्हणून, बुद्धिजीवी म्हणून आपण त्यांना व्यासपीठ देतो, त्यांचा सत्कार करतो, त्यांचा सन्मान करतो. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. रोमिला थापर असो, रामचंद्र गुहा असो किंवा कोणताही मोठा स्वतःला विद्वान सांगणारा व्यक्ती असो, गिरीश कर्नाड सारखा व्यक्ती गळ्यामध्ये अर्बन नक्सलाइट म्हणून मरेपर्यंत त्याने ती पार्टी ठेवून तो शेवटच्या कार्यक्रमापर्यंत त्याने ती गळ्यामध्ये अर्बन नक्सलाइटची पार्टी मिरवली. अशा लोकांना आपण प्रचंड सन्मान आपल्या देशामध्ये दिलेला आहे. नास्तिकता आणि हे सर्व धर्मसंभाव हा सगळ्यात मोठा धंदा आहे आपल्या देशामध्ये. समाजामध्ये नास्तिकता पसरवणे फक्त हिंदूंमध्ये आणि मुसलमानांच्या आस्त्यांना खतपाणी घालणे हा आपल्या देशामधला धंदा आहे. ही गोष्ट जर का आपण लक्षात घेतली तर आज टिपू सुलतानचं उदात्तीकरण, आज ती महिला ज्या ताकदीने उभी राहून सांगतेय, आता 7-8 तासापूर्वी तिने सांगितलं की मी टिपू सुलतानचा तो फोटो माझ्या याच्या कार्यालयात लावणारच, आणि ती लावू शकते. आणि टिपू सुलतान हा स्वातंत्र्य सैनिकच होता, अशा पद्धतीचा नरेटिव्ह उद्या आपली मुलं पाठ करतील. याला काही एक आपण करू शकत नाही, त्याच्याबद्दल आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही. खूप वर्षांपूर्वी एक सिरियल आली होती, शेरे मैसूर टिपू सुलतान. संजय खानने त्याच्यामध्ये टिपू सुलतानचा रोल केला होता. त्यावेळीची जनता ज्या पद्धतीने झोपलेली होती, आजची जनता सुद्धा त्याच पद्धतीने झोपलेली आहे. आपल्याला काय करायचंय, त्याने काय फरक पडणार आहे? टिपू सुलतानचं उदात्तीकरण झाल्याने काय फरक पडणार आहे? औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहायला गेल्याने काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे? करत करत आपले महापुरुष रिप्लेस होत आहेत. आपल्या महापुरुषांची जागा कचऱ्याच्या पेटीमध्ये जात आहे हळूहळू. आपल्या महापुरुषांबद्दल अभद्र, असभ्य टिप्पण्या केल्या जात आहेत. मुसलमान आपली शक्तीचं प्रदर्शन करत आहेत. मी या पद्धतीने सांगितलेलं आहे की समाज हा शक्तीचा उपासक असतो. उद्या चालून ज्या पद्धतीने त्यांची शक्ती, त्यांची पॉवर वाढताना दिसेल ना, त्या पद्धती तसं आपल्या हिंदू समाजाचा मॉरल डाऊन होताना आपल्याला दिसून येईल. आपण म्हणतो की याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कठोर कारवाई करायला गेल्यानंतर आर्ग्युमेंट्स होतात. आर्ग्युमेंट झाल्यानंतर पॅनल डिस्कशन होतं, मीडिया ट्रायल होते. मीडिया ठरवते की टिपू सुलतान महापुरुष होता की टिपू सुलतान महापुरुष नव्हता. आपल्या देशामध्ये या मीडियाला ज्या पद्धतीचं प्रचंड प्रमाणातलं स्वातंत्र्य दिलेलं आहे, याच्यासाठी आपल्याला खंबीर भूमिका घेणारी लोक पाहिजे असतात. याच्यासाठी आपल्याला खंबीर भूमिका घेणारं प्रशासन पाहिजे असतं. याच्यासाठी आपल्याला खंबीर भूमिका घेणारे आपले राज्यकर्ते पाहिजे असतात. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा म्हणतो की अंडर करंट मोदींना काही गोष्टी कराव्या लागतात, काही ऍडजस्टमेंट कराव्या लागतात, तुम्हाला समजत नाही पाटील, राजकारण एवढं सोपं नसतं, हे ऍडजस्टमेंट. मग त्याच ऍडजस्टमेंट तर काँग्रेस पण करत होतं ना. ऍडजस्टमेंटच करायचे आहेत तर मग काँग्रेस काय वाईट आहे? जर का अशाच पद्धतीनं स्वातंत्र्य द्यायचं आहे तर मग तुम्ही पण तेच करताय, ते पण तेच करताय. याला वेळ लागेल, वेळ अजून किती लागेल? आणि या इतक्या वर्षांमध्ये आपण तरी विशेष काय केलेलं आहे? एक समजा 370चं आपण जेव्हा वारंवार उदाहरण देतो, 370ची जर का आपण समीक्षा केली की कलम 370 हटवली. कलम 370 हटवली म्हणजे काय केलं आपण? एक गाव होतं, त्या गावामध्ये बिबट्याची दहशत होती. आणि त्या बिबट्याची दहशत अशी होती की सरकारवर प्रेशर आलं की आता बिबट्याची दहशत संपवावी. मग सरकारनं काय केलं की बिबट्याचं नाव बदलून त्यांनी बकरी केलं प्रशासनाने.
आणि मग पेपरमध्ये बातम्या यायला लागला की बकरीचा हल्ला, बकरीची दहशत. मग लोकांना वाटतं बकरीची कुठे दहशत असते. बकरी जसं नाव आलं तसं लोकांच्या मनातली भीती निघून गेली. लोक नॉर्मल झाले. हल्ले तेच आहेत, लोक तितकीच मरत आहेत. कलम 370 हटवली, हे फक्त कागदोपत्री झाले, आपण बिबट्याची बकरी केली आहे. किती काश्मीरी पंडितांचं तिथं पुनर्वसन झालंय, किती लोकांना त्यांच्या जागा परत भेटलेल्या आहेत. श्रीनगरमध्ये आपण तिरंगा फडकवला, याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकलो कलम 370 मुळे? त्याचे ठोस आपल्याला ग्राउंड रियालिटी काय आहे, तिथल्या काश्मीरच्या मुसलमानावर त्याचा काय परिणाम झालेला आहे, तिथल्या पंडितांवर त्याचा काय परिणाम झालेला आहे. पुनर्वसन का आतापर्यंत होत नाहीये. कलम 370 हटून आपण काय तीर मारलेले आहेत. बिबट्याचं बकरी कागदोपत्री केल्याने काही एक होणार नाही. आज जर का आपण म्हणतोय की मोदींनी हे केलं ते केलं, त्या सगळ्या कामांची जर का आपण समीक्षा केली तर आपल्या हातामध्ये 2014 पासून काही विशेष गोष्टी लागलेल्या आहेत असं मला वाटत नाही. राम मंदिराचा निकाल आल्यानंतर आपण 5 एकर जमीन पण दिली आहे ना, जिथं आशिया खंडातली सगळ्यात मोठी मशीद ते उभी करतायत. अशा पण गोष्टी आहेत. जर का आपल्याला समीक्षाच करायची आहे, चिकित्साच करायची आहे, आपण ती या पद्धतीने सुद्धा करू शकतो. पण तरी सुद्धा आम्ही मोदी गव्हर्नमेंटला प्रेस करत आलोय. तरी सुद्धा आम्ही म्हटलंय की बाबा ठीक आहे, दगडापेक्षा वीट मऊ, काहीतरी होतंय, कुछ तो हो रहा है, कुछ तो हो रहा है. पण कुछ तो हो रहा है च्या नावाखाली ज्या पद्धतीनं हे चालतंय, जसं की आता काल परवा अजित भारतीने एक हे केलं होतं, ट्विट केलं होतं, एक पोस्ट केली होती मोहन भागवत यांच्या संदर्भात, की मोहन भागवतांना जेव्हा बांगलादेशी हिंदूंबद्दल विचारलं होतं तेव्हा मोहन भागवतांनी त्याला उत्तर दिलं होतं की मैंने क्या ठेका लेके आरएसएसने क्या हिंदुओं का ठेका लेके रखा है. तुम्ही म्हणाल की नाही मोहन भागवत असं बोलू शकत नाही. अरे कोण म्हणतो बोलू शकत नाही? मी संघाच्या निदान 15 लोकांच्या तोंडून हे वाक्य ऐकलं आतापर्यंत, कोर संघाच्या, की संघाने का ठेका घेतलाय का. मला म्हटलेलं आहे संघाने का ठेका घेतलाय का. हिंदूंनी कधी जागृत व्हायचं. हिंदूंनी जागृत व्हायचं म्हणजे काय करायचं नेमकं? अरे हिंदू जागृत झाल्यानंतर जेव्हा काही करायला जातो तेव्हा तुम्हीच त्यांना अडवता की संघ भाजप करते त्यांना करू द्या, तुम्ही काही करू नका. अरे हे काय लॉजिक आहे मला समजत नाही. जेव्हा हिंदू जागृत होतो, रस्त्यावर उतरतो, तेव्हा आपली गव्हर्नमेंट आहे, तुम्ही आपल्या गव्हर्नमेंटच्या विरोधात रस्त्यावर कशी उतरता, अंडर करंट कामं करावी लागतात, मोदींना सगळ्या गोष्टी स्पष्ट करून. म्हणजे ते असं झालंय की बाप भीक मागू देत नाही आणि आई खायला घालत नाही, ते अशी काहीतरी म्हण आहे ना, तशी परिस्थिती झालेली आहे. धोबी का कुत्ता घर का ना घाट का, केलं तर का केलं, नाही केलं तर का नाही केलं. ही जी परिस्थिती आज उभी राहिलेली आहे, ही फक्त संघ भाजपाच्या एका मानसिकतेतून की आम्हाला सत्तेत राहायचंय, आम्हाला सत्तेत राहायचं, हिंदू तिकडे भोकात गेला तरी आम्हाला काही फरक नाही, आम्हाला सत्तेत राहायचंय, या अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला दिसून येते. एक साधं उदाहरण आहे, मला काहीही सोयरसूतक नाही, मला काही देणं घेणं नाही, मी अशा गोष्टींवरून लोकांना जज करत नाही. पण एक उदाहरण देतो तुम्हाला की मोदींच्या आई वारल्या, अजित भारतीची आई वारली, माझी आई वारली. अजित भारतीच्या आई वारल्यानंतर, माझ्या आई वारल्यानंतर आम्ही मुंडन केलं. अजित भारतीने केलं, मी केलं, माझी केस इथपर्यंत होते, मी मुंडन केलं. मोदींनी मुंडन नाही केलं. मी परत सांगतो की मी ह्या गोष्टीवरून जज करत नाही. मुंडन एक धार्मिक विधी आहे, तो भारतातल्या प्रत्येक हिंदूला करावा लागतो. मला जितकी माहिती आहे, मी बघितलेलं आहे, काही समाज तसे आहेत की दूरचा आजोबा वारला तरी, माझा एक मित्र होता, तो अशा कास्टमधून यायचा की तो 12 महिने त्याचा टक्कल असायचं. मी त्याला म्हणायचो, तो मेरे को इतने चाचा है, इतने मेरे ये है, एवढी मोठी भावकी आहे म्हणे की मुझे हमेशा मुंडनी करना पड़ता है, कोई भी गुजर गया की हमें मुंडन करना पड़ता है. सगळे एका लाईनीत बसून मुंडन करायला लागायचं. तर मुंडनाची परंपरा आपली आहे. मग एक जर सहज आपण प्रश्न विचारला की मोदींनी मुंडन का केलं नाही, तुम्हाला त्याची जी उत्तर भेटतात ना, त्याच्यावरून तुम्हाला समजते की अंधभक्ती कोण्या लेवलपर्यंत पोहोचलेली आहे. प्रोटोकॉल असतो, पंतप्रधानाला मुंडन करता येत नाही, PR डिस्टर्ब होतं, लोकांवर चुकीचा इम्पॅक्ट पडतो. हे अशा पद्धतीची उत्तर आहेत. मला सांगा की मोदींनी मुंडन केलं असतं काय इम्पॅक्ट पडला असता? मोदी सनातनी आहेत, मोदी धार्मिक आहेत, हिंदूंमध्ये काय वाटलं असतं, हिंदूंना त्याच्यात मॉरल डाऊन झालं असतं, हिंदूंना वाईट वाटलं असतं, अरे रे आमच्या पंतप्रधानांनी मुंडन केलंय, किती वाईट दिसतोय, असं म्हटलं असतं. त्याचं कारण एवढंच आहे की लूक खराब होतात. PR सांगितलंय की नका करू असं. तुम्ही रुद्राक्षाच्या माळा घालताय, भगवळ हे लावताय, कुठं गुफेत जाताय, तिथं फोटो सेशन करताय, तिथं ध्यानधारणा करताय, ती गोष्ट एका विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी आणि एका विशिष्ट प्रिंट मीडियामध्ये किंवा इकडे तिकडे पाठवण्यासाठी ठीक आहे. पण इंटरनॅशनल स्केलवर तुम्ही सनातनी दिसता कामा नये, तुम्ही सांप्रदायिक दिसता कामा नये. तुम्हाला परदेशातले दौरे असतात, तुम्हाला ती इमेज मेंटेन करावी लागते. तुम्हाला आणखीन एक सांगतो की योगी भारताचे पंतप्रधान कधीही होऊ शकत नाही. भगवाधारी या भारताचा पंतप्रधान होऊच शकत नाही. हे भयंकर मोठं षडयंत्र आहे. इथे तुम्हाला सांगतो की धार्मिक व्यक्तीला त्या पदावर तुम्ही जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी टेम्पररी धार्मिक व्यक्ती पाहिजे किंवा संधी साधू धार्मिक व्यक्ती पाहिजे किंवा ज्याला म्हणतो स्विच ऑफ स्विच ऑन होता आलं पाहिजे.
आता धार्मिक, नंतर सर्वसमावेशक, नंतर सबका साथ सबका विकास, नंतर बटेंगे तो कटेंगे, नाही तो एक है तो सेफ आहे, अशा पद्धतीने ज्याला गेम खेळता येतो. आणि एकदा म्हणून केल्यानंतर 2-3 महिने लागतात ना केस यायला. 2-3 महिन्यापर्यंत तुम्ही ते स्विच ऑन नाही करू शकत, तुम्ही स्विच ऑफच होऊन जाल ना डायरेक्ट. आता त्याची जेही कारण असतील, जेही, हे याच्यावर आपण जज करायचं नाही. पण तुम्ही मजा बघा, तुम्ही कुठल्याही मोदी समर्थकाला विचारा की मोदींनी मुंडन का केलं नाही. अरे असे मोसाद बिसाद इन्व्हॉल्व करून असे खतरनाक कारणं भेटतील तुम्हाला. ते साला ते करमचंद आणि जासूस विजय आणि ते जेम्स बॉन्ड सट फेल करून टाकतात ही लोक. फक्त या एका प्रश्नावर तुम्ही प्रश्नच विचारू शकत नाही. टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाला कारणीभूत आपण आहोत, MIM नाहीये. हे टिपू सुलतानचं उदात्तीकरण हे एक स्ट्रॅटेजी आहे, लोकांना भडकून देण्यासाठी, पोलराईज करण्यासाठी. 2 मिनिटात संपू शकते टिपू सुलतानचं उदात्तीकरण, 2 मिनिटात. तुम्ही अशा पद्धतीचा कायदा आणा की या देशामध्ये वर्शिपिंग फॉल्स गॉड्स हे बंद होईल. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही क्रूरकर्माचं या देशामध्ये ज्याने एकाही हिंदूंची किंवा जो आक्रमणकारी असेल, ज्याने कत्तली केल्या असतील, ज्याची छबी वाईट आहे, अशा कुठल्याही व्यक्तीचं या देशामध्ये उदात्तीकरण होणार नाही. अशा पद्धतीचा तुम्ही कायदा आणू शकता, तुम्ही हे विधेयक आणू शकता, हे करू शकता. ही ताकद तुमच्या हातात आहे, हे सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे, हे तुम्ही करू शकता. आम्हाला तुम्ही धोत्रावर इन करणार समजू नका, आम्ही शेमडी नाही आहे. जेव्हा जनसुरक्षा विधेयकाचं 2018 पासून मी प्रतिपादन करतोय, तेव्हा मला मूर्खात काढलं होतं लोकांनी. असं काही बनवू शकत नाही, माझ्या पुस्तकामध्ये नमूद आहे, त्रिसूत्रीमध्ये बघून घ्या तुम्ही, 2018 मधलं पुस्तक आहे ते. पण आता आणला नाही तुम्ही जनसुरक्षा कायदा, मग आता कसं काय शक्य झालं? अशा गोष्टी होऊ शकतात. एका फटक्यात टिपू सुलतानचं उदात्तीकरण हे बंद करू शकतात, पण यांच्यामध्ये ती राजकीय इच्छाशक्ती नाही, यांना ते करायचं नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे टिपू सुलतानचं उदात्तीकरण होणारच. टिपू सुलतान हा स्वातंत्र्य सैनिकच होता आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना हीच गोष्ट समजणार आहे. एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही संघर्ष करणार नाही, तुम्ही सरेंडर करणार. आज तुम्ही इतर महापुरुषांच्या संदर्भात जे सरेंडर केलेलं आहे, नाही आपलेच होते, ते म्हणू द्या, देवाला शिव्या देऊ द्या, देवाची चिकित्सा करू द्या, इंग्रजांना मदत करू द्या, सगळं पण ते आपलेच होते करून तुम्ही जे बोकांडी घेताय ना, भविष्यामध्ये टिपू सुलतानच्या बाबतीत सुद्धा संघ कार्यक्रम घेतला आणि संघाने टिपू सुलतानची जयंती साजरी केली तर याच्यामध्ये कुठलंही आश्चर्य वाटणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.